महाराष्ट्रामध्ये जो पेपर लीक झालेला आहे, MPSC आयोगाच्या माध्यमातून जी परीक्षा घेतली गेली त्याच्याबद्दल काही गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे. तुम्ही मोठ्या संख्येने आलात त्यासाठी आपल्या सगळ्यांचे आभार. म्हणजे हा विषय आणि हा शब्द आपण सर्वांनी अनेक दिवसांपासून ऐकलेला असेल. पुढे आता नीटचा पेपर महाराष्ट्रातून लीक झाला हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यात CBI इन्क्वायरी झाली, बरेच काही लोकांना ताब्यात घेतलं. त्यानंतर टीटचा पेपर काही महिन्यांपूर्वी लीक झाला. आता ड्रग्ज इन्स्पेक्टरचा पेपर लीक झाल्याची माहिती समोर येत आहे, जी मी आपल्या सर्वांसमोर मांडली. आता सगळा काळा अध्याय पेपर फुटीचा महाराष्ट्राचा म्हणजे 2026ला TETचा 27 जून 2026ला पेपर लीक झाला. नीटचा आपल्याला माहिती, SRPF मध्ये 2026 मध्ये झाला. SSC केमिस्ट्री 24ला जलसंधारणचा फुटला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग 23ला. त्यानंतर कोतवाल भरती म्हणजे कोतवाल भरतीचा पेपर सुद्धा महाराष्ट्रात दुर्दैवाने त्या ठिकाणी लीक होतो. त्यानंतर महाजनको तलाठी भरती, पुढे तर मी डिटेलमध्ये याच्यामध्ये जाणारच आहे. वन संरक्षण, मुंबई उच्च न्यायालय व्यक्तिगत सहाय्यक, म्हणजे ह्या सगळा म्हणजे हा काळा अध्याय आहे. कारण का गरिबाची मुलं परीक्षेसाठी खूप मनापासून परिश्रम घेतात, पण पैसे देऊन आणि फक्त आपल्या विचाराची लोक सिस्टममध्ये जावं यासाठी वेगळ्या पद्धतीचं इथं एक जाळं काही लोकांनी केलंय महाराष्ट्रामध्ये, असं कुठेतरी आपल्याला जाणवतं. आता मी तुम्हा सर्वांना FDAच्या अंतर्गत औषध निरीक्षक याचा जो पेपर फुटला होता याच्याबद्दल काही गोष्टी सांगणार आहे. एकतर औषध निरीक्षकचं काम काय असतं आपल्या सगळ्यांना माहिती. FDAच्या अंतर्गत चांगला प्रामाणिक अधिकारी असेल, तुकाराम मुंडेंचं काम तुम्हाला सगळ्यांना माहिती, अतिशय चांगल्या पद्धतीचं काम ते सुरू केलेलं आहे. पण ते वरच्या लेवलचे झाले. त्यांच्या खाली जर अधिकारी चांगला असेल तर तो चांगलंच काम करू शकतो. पण जर पैसे देऊन एखादा पेपर विकत घेऊन पैसे देऊन जर एखादा औषध निरीक्षक झालेला अधिकारी असेल तर एक तर तो पैसे वसूल करण्याचं पहिलं बघेल. त्यानंतर मग तिथं ज्या पद्धतीचं काम केलं गेलं पाहिजे ते त्याकडनं होणार नाही. आणि मग औषध निरीक्षक या पदावर जर पैसे देऊन एखादी व्यक्ती गेली तर किती मोठ्या अडचणी येऊ शकतात हे जर आपल्याला बघायचं असेल तर इथं बघा, एक कफ सिरप ट्रॅजेडीमध्ये 22 गरिबांची मुलं तिथं मेली. म्हणजे हा इतका महत्वाचा विषय आणि दुर्दैव असं महाराष्ट्रामध्ये हाच पेपर तिथं फुटलेला आहे. याच पदावर गेलेली लोक, त्यातली काही लोक हे पैसे देऊन पेपर विकत घेऊन तिथं आता अधिकारी बनायला चाललेले आहेत. 29 जुलैला 2025ला ह्याची जाहिरात आली. ह्याची परीक्षेची तारीख होती 22 मार्च 2026. एकूण विद्यार्थ्यांची संख्या 44,000 होती. निकालाची तारीख 12 जून 2026 आणि मग तात्पुरती गुणवत्ता यादी ही 22 जुलैला लागणार होती. आणि पात्र उमेदवार 506, त्यातले 150 म्हणजे 506 हे इंटरव्ह्यूसाठी आणि 150 हे आता फायनल त्यातून होणार होते. पुढं आता ह्याच्यात झालं काय की एक क्लास कौतल्य अकॅडमी नंदुरबार, त्या क्लासमधून जो तिथं पाटील जो कोणी माणूस असेल त्यांनी तो जो पेपर होता, म्हणजे पेपर म्हणजे MPSCचा पूर्ण पेपर फुटला असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला. आणि या क्लासेसकडे 90% प्रश्न हे आधीच दिले गेले होते. आणि ते दिल्यानंतर तिथे 20 मार्च म्हणजे 2 दिवस आधी, 22 मार्चला परीक्षा होती, 2 दिवस आधी तो परीक्षार्थी उमेदवाराच्या मोबाईलवर तो जे प्रश्न होते 90% ते त्याच्याकडे आले, त्याचा अभ्यास केला गेला. आणि मग ह्यात होतं असं एक समजून घ्या की तो जो क्लासेसचा माणूस आहे तो त्या उमेदवारांना पैशांचा ॲडव्हान्स दिल्यानंतर, पैसे दिल्यानंतर व्हॉट्सअपवर सगळ्या गोष्टी पाठवायच्या आणि 2-3 मिनिटांनंतर तो डिलीट फॉर ऑल करून टाकायचा. ह्यात झालं असतं एका उमेदवाराने ते सगळे डाउनलोड झाले आणि फक्त आपल्याकडे पुरावा असावा म्हणून मित्राला ते सगळे पुरावे त्या ठिकाणी पाठवले. त्यामुळे तिथे पुरावे हे आपल्या हातामध्ये आता लागलेले आहेत. आणि मग हे असं प्रकरण झालं होतं. हे आहे ऍक्च्युअल प्रश्नपत्रिका आणि हे आहे 2 दिवस आधी जे प्रश्न PDF माध्यमातून ज्या उमेदवारांनी पैसे दिले त्यांना दिलेले हे सगळे प्रश्न आहेत. आता ह्याच्या खोलात जाऊ आपण. आता हे आहे
22 मार्चचे प्रश्न जे आपल्याला MPSCच्या पेपरमध्ये आपल्याला दिसतात, उदाहरण म्हणून फक्त काही त्यातले घेतलेत. हे आहेत 2 मार्च, 2 दिवस आधी जी PDF वर प्रश्न आले होते त्याचं हे. आता ह्याच्यात बघा, पहिला डेफिशियन्सी ऑफ डॅश प्रिव्हेंट्स नॉर्मल ब्लड कॉन्ग्लिजेशन. आता ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन A, B, C, D हे जे काही ऑप्शन्स दिलेत एक्झॅक्टली सेम टू सेम. म्हणजे ह्याच्यात व्हिटॅमिन A पहिल्या क्रमांकावर तिथं ऑप्शन आहे 2, 3, 4 एक्झॅक्टली सेम आलेलं तुम्ही बघितलं. तर केमिकल शिफ्ट इज मेजर्ड इन, हे जे काय H2 असेल, PPM असेल, हे असेल, एक्झॅक्टली तुम्ही बघितलं असेल तर सेम तिथं आलेलं आहे, सेम टू सेम. आणि हे किती 100 पैकी 90 प्रश्न हे मॅच एक्झॅक्टली त्या ठिकाणी होतात. म्हणजे 90% प्रश्न त्या उमेदवारांना पैसे दिल्यामुळे त्या ठिकाणी तिथं दिले गेले. म्हणजे MPSC वर सगळ्यांचा विश्वास नक्कीच आहे, आमचा सुद्धा विश्वास आहे. पण नीट परीक्षेमध्ये जसं पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला, तसंच MPSC मध्ये सुद्धा पेपर जो सेट करणारा, पेपर लिहिणारा जो व्यक्ती होतो तो फुटला. आता त्याच्या मागे, म्हणजे मी तुम्हाला क्लासेसचं नाव दिलं, पण याचा प्रमुख आका कोण आहे हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी शोधायचंय. हे वरपर्यंत जातं, जे कुठपर्यंत जातं याचा अभ्यास व्हावा अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. पुढे आता ह्याच्यामध्ये हे असे व्हॉट्सअपवर पाठवण्यात आलं होतं. हे कधी पाठवलं तर 20 मार्च, म्हणजे 2 दिवस आधी. त्याच्यामध्ये काय काय लिहिलंय मी थोडक्यात सांगतो. हा क्वेश्चन सेट दिलेला असतो तो आहे, यामधून येथील कोणतेही या क्वेश्चनला सोडून जे काही येतील त्यात 10 चुकीचे, म्हणजे ह्याच्यातून मुद्दामून 10 चुकीचे सोडवा, म्हणजे कोणाला ऑब्जेक्शन येणार नाही असं लिहिलेलं आहे. हे आहे 2 दिवस आधी. पेपर झाला 22 मार्चला, वेळ आहे 12:28, म्हणजे 28 मिनिटं पेपर दिल्यानंतर त्याच परीक्षार्थींनी त्याच्याच मित्राला पाठवलेला हा त्या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअप चॅट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जे क्वेश्चन दिले होते त्यामधून 78 क्वेश्चन आले होते, ती मी सोडवले. ते सोडून दुसरे एक्स्ट्रा 13 मी सोडवलेले आहेत. 77 ते 78 कन्फर्म सॉल्व्ह केलेले आहेत. याला डिवाइड कर, म्हणजे किती हुशार आहे हा उमेदवार बघा. याला मल्टिप्लाय कर ऐवजी डिवाइड कर असं म्हणतो, कारण एक प्रश्न हा 2 मार्काचा होता. म्हणजे समजा त्याला 70 जर त्याला पूर्णपणे सोडवले असतील तर त्याला 140 मार्क मिळणार. पण त्याला हे सुद्धा माहित नव्हतं, आणि त्याची इंग्लिश सुद्धा तुम्ही जर वाचली त्याच्यावरनं कळेल तो उमेदवार किती हुशार आहे, म्हणजे अकॅडमिकली. आता ह्याच्यात तुम्ही डिवाइड करायला सांगतो, पण मल्टिप्लाय करायला पाहिजे, जेणेकरून तिथं मार्क्स येतील. पुढं आता ह्याच्यामध्ये अजून एक बघा, एक नायब तहसीलदारची 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचा रँक आहे 13वा आणि मुलीचा रँक आहे 16वा. हुशार असतील, आम्ही काय म्हणत नाही, पण मग हे पेपर लीक आहे का योगायोग आहे? मुलगा पण बसतो, मुलगी पण बसते नायब तहसीलदारचं. आणि आम्हाला जे कळालेलं आहे की एका पेपरची किंमत, या प्रश्नपत्रिकेची किंमत जो 2 दिवस आधी फुटला होता त्याची 12 लाख रुपयाची किंमत होती. 5 लाख ॲडव्हान्स आणि बाकी 7 लाख हे नंतर त्या ठिकाणी द्यायचे होते. आणि ह्याच्यात काहीतरी बार्शी कनेक्शन आहे. हे सगळे जे काही त्यातले बहुतांश उमेदवार आहेत त्याचा थोडासा अभ्यास आपण खोलात जाऊन केला तर कुठेतरी बार्शीचं तिथं कनेक्शन दिसतंय. आणि महत्वाचं काय, कट ऑफ 105चा होता आणि 103 मार्क मिळालेल्या एका उमेदवाराला सुद्धा इंटरव्ह्यूला बोलवलं होतं. हे का बोलवलं, कोणामुळे बोलवलं, कोणाचा दबाव होता, कोणाकडनं प्रेशर दिलं गेलं का, ह्याच्यात वेगळे व्यवहार झाले, हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. पुढं आता ह्याच्यामध्ये काय काय बघायचंय. अकॅडमिक कमी असेल पण स्पर्धा परीक्षेत चांगली कामगिरी करून जातात असे उदाहरणे तसं बघितलं तर फार कमी असतात. म्हणजे 10वीत फार काटाली पास झालाय, 12वीत एकदा नापास झालाय, एकदा पास झालेला आहे, आणि तो MPSC मध्ये खूप भारी करतो, असे फार 1% खालचे उदाहरणं आहेत. मग याच्यामध्ये काही असे उमेदवार आहेत, नाहीतर लोक आहेत की ज्यांना 2दा नापास झालेत पण आता या परीक्षेत पास झालेले आहेत, असे सुद्धा याच्यामध्ये उदाहरणं आहेत असं आम्हाला त्या ठिकाणी काय. त्यामुळे अकॅडमिक बॅकग्राऊंड आपल्याला बघावं लागणार आहे. ह्याच्याच बरोबर काही त्यांनी MPSCचे आधीचे पेपर सोडवलेत, सरळ परीक्षेचे पेपर सोडवलेले आहेत, त्यात किती मार्क मिळाले आणि याच्यात अचानक
हा सोपा अवघड पेपर असताना सुद्धा याच्यात त्यांना जर उत्तीर्ण झाला असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी लीक निघेल असं आमचं मत आहे. पुढं आता ह्याच्यामध्ये काय काही तक्रार मुलांनी तक्रार केली, एमपीएससीला तक्रार केली, जिथं खरं करायला पाहिजे. एमपीएससी स्वायत्त बॉडी आहे, एमपीएससीने ही परीक्षा घेतली होती, त्यामुळे अपेक्षा अशी होती की यांना तक्रार केली. कधी केली? ही 21 जुलैला केली. रिझल्ट आला कदाचित 24 जुलैला, म्हणजे किती दिवस आधी, 2 ते 3 दिवस आधी, रिझल्टच्या आधी तक्रार केली एमपीएससीला. आतापर्यंत कुठलंही उत्तर हे दिलं गेलं नाही. आणि जेव्हा त्यांना त्या ठिकाणी विचारलं जातं तेव्हा ते म्हणतात की तुमच्यावर पोलिसांची कारवाई करू, तुम्हाला उचलू, तुम्हाला हे करू ते करू. म्हणजे एमपीएससी हे विद्यार्थ्यांचं असणारं संस्था आणि तिथले अधिकारी त्यांना धमक्या देत आहेत की तुमच्याकडे बघू आणि हे करू. तर हे चुकीचं आहे. अजूनपर्यंत एमपीएससी कडनं उत्तर आलेलं नाही. एफडीए चांगले, तुकाराम मुंडेंचं काम आता तिथं चांगलंय, लगेच त्यांनी तिथं उत्तर दिलं, पण ते तसं काय करू शकणार नाहीत. त्यांनी जास्तीत जास्त तो सगळा विषय हा एमपीएससी कडे दिलेला आहे. एमपीएससी कडनं अजून त्या बाबतीत कुठलंही उत्तर आलेलं नाही. पोलिसांनी प्रश्नच आहे, अजून काहीच केलं नाही. स्वायत्त बॉडी कसं करायचं, काय करायचं, आता तो आम्हाला फारच चांगला अनुभव आलेला आहे. अजितदादांच्या बाबतीत सुद्धा इथं सुद्धा तसंच काहीतरी झालंय असं आपल्याला म्हणावं लागेल. पुढं आता ह्याच्यामध्ये आमच्या मागण्या काय आहेत? आयोग आणि एफडीएने संबंधित प्रकरणी तात्काळ चौकशी करावी, तात्काळ एफआयआर दाखल करण्यात यावा, त्यानंतर स्क्रीनशॉटचे तात्काळ फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावं. म्हणजे तो जो पाटील कोण जे आहे कुठल्या तरी त्या अकॅडमीचा, सगळी त्याची डाउनलोड करावा लागतील. कारण बरेचसे त्यांचा संवाद तो डिलीट केलेला आहे. त्यामुळे डाउनलोड केल्यानंतर सगळी माहिती येईल. जो नंबर आम्ही देणार आहोत ते तुम्ही डाउनलोड करा. जो उमेदवार आहे, जो पास झालाय, त्याची तुम्ही तिथे डाउनलोड करा आणि ह्याची पूर्णपणे शहानिशा त्या ठिकाणी करण्याची जरूरत आहे. आता आम्ही लिहिलंय तर सीबीआयकडे तुम्ही तपास द्या, कारण सीआयडीकडनं अपेक्षा आपण करू शकत नाही. सीआयडीचा फार चुकीचा अनुभव आम्हा सगळ्यांना अजितदादांच्या बाबतीत त्या ठिकाणी आलेला आहे. आणि दोषींवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी. पूर्ण चौकशी झाल्याशिवाय फायनल रिझल्ट आणि जॉईनिंग देऊ नये अशी आमच्या सगळ्यांची त्याच्यामध्ये मागणी. याच्यात काही प्रामाणिक मुलं आहेत ज्यांनी कष्ट करून अभ्यास करून पास झालेत, पण काही ठराविक लोकांनी पैसे देऊन पास झाल्यामुळे या सगळ्यांवर आक्षेप आम्ही सगळेजण त्या ठिकाणी घेत आहोत. पुढं आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघा, म्हणजे आता तो विषय महत्वाचा होता. ह्याच्यात आम्ही तलाठी भरतीबद्दल बोललो होतो. तुम्हाला आठवत असेल, मी अनेक वेळा तो मुद्दा तुमच्या मदतीने सुद्धा लोकांपर्यंत मांडला होता, अधिवेशनात मांडला होता. आणि आम्हाला धमकी, हे त्यावेळेसचे जे रेव्हेन्यू मिनिस्टर होते विखे पाटील साहेब, त्यांनी धमकी दिली होती की रोहित पवारवर कारवाई करू, एफआयआर करू. बाकीच्या विषयात एफआयआर दुर्दैवाने होत नाही, पण माझ्यावर एफआयआर करायला हे मोठे मंत्री साहेब त्या ठिकाणी गेले होते. 25 ते 30 लाखाचा व्यवहार या तलाठी भरतीमध्ये एका पेपरमध्ये झाला असं आम्ही म्हणत होतो. त्याच्याच बरोबर आम्ही पुरावे दिले. कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला हे सगळं त्या ठिकाणी आम्ही सांगून, पण सरकारने आमचं ऐकलं नाही. आमच्यावरच एफआयआर करायला निघाले होते. मग आम्ही गेलो मुख्यमंत्री साहेबांकडे. मग मुख्यमंत्री साहेबांकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे पुरावे द्या. आम्ही दिले पुरावे, मुलांनी पुरावे दिले. पुढे घ्या ना, पुरावे द्या म्हणाले, आम्ही दिले पुरावे. पुरावे देऊन सुद्धा त्या बाबतीत काय नाही झालं. बट त्याच्यात तर एका कुठल्या तरी उत्तरामध्ये त्यांनी सांगितलं मीडियाली ह्या खोट्या बातम्या छापल्यात, मीडियावरच हक्कभंग आणायला पाहिजे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आता बघा, हे सगळं आम्ही मांडलं, आम्हाला वेड्यात काढलं, मुलांना वेड्यात काढलं, मीडियाला वेड्यात काढलं. पण पुढे जाऊन काय झालं बघा. पुढे घ्या, ही सगळी मुलं, त्यातली काही मुलं गेली मॅटमध्ये, आणि मॅटमध्ये गेल्यानंतर सुनावणी झाली. सगळे पुरावे त्या ठिकाणी बघितले आणि सगळे पुरावे बघितल्यानंतर मॅटली सांगितलं की याच्यामध्ये 62 घोटाळेबाज तलाठी भरती घोटाळ्यात सापडले आहेत. म्हणजे याच्यात घोटाळेबाज सापडले म्हणजे पेपर हा फुटला होता. एका पेपरच्या पाठीमागे 40 ते 50 लाख रुपये दिले गेले होते, घेतले गेले होते. खूप मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे. 2 महिन्यापूर्वी हा निकाल मॅटली दिलाय. 3 महिने मॅटली या सरकारला दिलेले आहेत याच्यावर ऍक्ट करण्यासाठी. आणि त्यांनी हेही सांगितलं 62 पर्यंत हा विषय थांबणार नाही, याच्यापेक्षा जास्त आकडे असू शकतात, हे मॅटली सांगितलेलं आहे. मग मॅटली सांगितलं. आता पुरावा आम्ही देऊन तुम्ही मान्य करत नव्हता. आता फडणवीस साहेबांना आम्ही विचारतो, घ्या पुरावा आणि काय करता तुम्ही सांगा. ऑगस्ट एंड पर्यंत तुम्हाला या बाबतीतलं उत्तर द्यायचंय. जर ऑगस्ट एंड पर्यंत या बाबतीतलं उत्तर या सरकारच्या माध्यमातून जर दिलं गेलं नाही तर या सरकारला हे महागात पडेल.
10 लाख विद्यार्थी या परीक्षा त्या ठिकाणी देतात। हे 10 लाख विद्यार्थी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। ऑगस्ट अखेरपर्यंत काय हे इन्व्हेस्टिगेशन करतात हे आम्ही सर्वजण तिथं बघणार आहोत। आणि थातूर मातूर इन्व्हेस्टिगेशन जर केलं गेलं, जसं थातूर मातूर उत्तर आम्हाला अधिवेशनामध्ये दिलं गेलं, मीडियामध्ये या सर्व नेत्यांनी त्या ठिकाणी दिलं गेलं, असं थातूर मातूर इन्व्हेस्टिगेशन या बाबतीत झालं तर मग हे या सरकारला महागात पडेल। जे कोणी लोक जबाबदार आहेत, आणि खास करून आमची ही मागणी असू शकते की मंत्री जे त्यावेळेसचे होते विखे पाटील साहेब यांनी आमच्यावर एफआयआर करण्याचा त्या ठिकाणी विषय मांडला होता। आता हे सगळे पुरावे मॅटलिस्ट त्या ठिकाणी जर दिले असतील तर मग त्यांचा राजीनामा आज घ्यायला काय हरकत आहे, नाहीतर त्यांच्यावर एफआयआर करायला काय हरकत आहे, असं आमच्या सगळ्यांचं या विषयाच्या बाबतीत मत आहे। त्यामुळे आता टीईटी पेपर फुटी, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की टीईटीचा पेपर पहिल्यांदा हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये फुटला, म्हणजे हे हास्यास्पद होतं। म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना शब्दाचा खेळ करता येतो असं कुठेतरी आपल्याला म्हणावं लागेल। खरं तर टीईटीचा पहिला पेपर 2018 मध्ये फुटला होता, तेव्हा ते स्वतः तिथं मुख्यमंत्री होते, आणि परत आत्ताच्या 2 महिन्यापूर्वी तो तिथं फुटला होता। आता ह्याच्यामध्ये प्रतीश देशमुख, अभिषेक सावरीकर, शिक्षक उपसंचालक तुकाराम सुपे हे सगळे लोक आता जे 2 महिन्यापूर्वी पेपर फुटला त्याच्यामध्ये सुद्धा आहेत असं आम्हाला कळतंय। आणि हा जो सुशील खोडवेकर हा पण कोणाच्या संबंधित हे आपल्या सगळ्यांना बघावं लागलं। आणि अभिषेक सावरीकर हा कोणाचा पैसा मॅनेज करतो, कोणाच्या जवळ आहे, कोण त्याचे लाड पुरवतात, क्लिस्टर क्लिअर संबंध कोणाबरोबर आहेत हे खऱ्या अर्थाने आता आपल्याला बघायची आहेत। आणि अधिकाऱ्याचा मुलगा मंत्रालयामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात वावर होता। जेव्हा दुसऱ्यांदा टीईटी घोटाळा झाला म्हणजे 2 महिन्यापूर्वी, तेव्हा ह्यानी सगळे सोशल मीडिया अकाउंट हे एका रात्रीत डिलीट केले। तेव्हा आम्ही प्रश्न विचारला होता, याला तुम्ही का पकडत नाही, याच्यावर तुम्ही का चर्चा करत नाही, याचं इन्व्हेस्टिगेशन का करत नाही, पण याच्या मागे कोणतरी खूप मोठा व्यक्ती असं आपल्याला म्हणावं लागेल। नीट पेपर, महाराष्ट्राचा पेपर फुटला हे आपल्या सगळ्यांना माहिती। काय झालं, युवा जेव्हा रस्त्यावर येतो तेव्हा सरकारला अहंकार हा बाजूला ठेवून आता अहंकारी सरकारला झुकावं लागतं, हे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे। पुढं एसआरपीएफचे डिटेल आहेत, त्याच्याशी पेपर फुटीचे जलसंधारणचे आहेत, हे सगळे डिटेल्स आहेत, तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही देऊ। पुढं आता याच्यामध्ये आम्ही काय म्हणालो होतो की पेपर सातत्याने फुटतायत, तुम्ही पेपर फुटीसाठी कायदा आणा। आम्ही बोलून बोलून फार थकलो। आम्ही विनंती केली, देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो, आम्ही गव्हर्नर साहेबांना भेटलो, आम्ही ह्यांना भेटलो, त्यांना भेटलो, अधिवेशनात बोलण्याचा प्रयत्न केला, पण आमचं कुणी तिथं ऐकत नव्हतं। आणि मग शेवटी जे आपल्या देशाचे प्रेसिडेंट आहेत त्यांनी एक अध्यादेश काढला की आता या देशामध्ये पेपर फुटीवर कायदा आला पाहिजे। आणि त्यानंतर आपल्या सरकारने एक थातूर मातूर कायदा आणला, त्याचं आम्ही स्वागत केलं, पण त्याच्यामध्ये बदल व्हावेत अशी आमची मागणी होती। कारण इतर राज्यातले लोक सुद्धा याच्यामध्ये असल्यामुळे त्याच्यात काही त्रुटी होत्या, त्या भरून काढण्यासाठी आम्ही त्यांना विनंती करत होतो। त्यासाठी आम्ही म्हणजे मी स्वतः प्रायव्हेट बिल आणलं होतं, आणि त्याच्यात मुद्दा काय होता तर मुद्दा फास्ट ट्रॅक कोर्टचा होता। म्हणजे मोदी साहेब आज जे म्हणतायत या युवांनी आंदोलन केल्यानंतर, ते आम्ही आधी म्हणत होतो फास्ट ट्रॅक कोर्ट आणणं फार महत्वाचं आहे, पण अजूनपर्यंत आमचं प्रायव्हेट बिल प्रत्येक अधिवेशनामध्ये मांडलं जातं, पण त्याच्यावर दुर्दैवाने आम्हाला चर्चा करून दिली जात नाही। का? कारण का सगळ्यात जास्त पेपर कधी फुटले असतील जेव्हा भाजपचं सरकार आहे तेव्हा फुटलेत, आणि आज सुद्धा भाजप महायुतीचं सरकार असल्यामुळे त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जी काय जाळं त्यांनी विणलेलं आहे त्याच्यातून भ्रष्टाचार केला जातो, आपल्या विचाराच्या लोकांना बसवलं जातं, आणि सामान्य परिवारातल्या गरीब मुलं जे क्लासेस लावून कष्ट करून दिवसाला एक जेवण खाऊन जे शिकण्याचा प्रयत्न करतात, सरकारी नोकरीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात, यांच्यावर जो अन्याय होतो तो कुठेतरी या लोकांना तसाच चालू राहावा अशी कदाचित इच्छा असावी। आता हे परत एकदा हिवाळी अधिवेशनामध्ये मुद्दा येणार आहे, आता बघू त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी बोलायला देतात का नाही देत। पुढे म्हणजे महत्वाचं काय की 45 लाख विद्यार्थी एमपीएससीच्या परीक्षा, वेगळ्या वेगळ्या परीक्षा तिथं देत असतात। एमपीएससी हे जे आयोग आहे हे अतिशय महत्वाचा, सगळ्यांचा विश्वास असणारा आयोग आहे। याचा पेपर जर फुटला असेल, नाही तर पेपर सेट करणारा व्यक्ती जर फुटला असेल, ते अतिशय घातक आहे। कारण का बहुतांश परीक्षा याच्यातून घेतल्या जात असतील तर विद्यार्थी आता टेन्शनमध्ये आहेत की येणाऱ्या काळामध्ये ज्या एमपीएससीच्या अंतर्गत परीक्षा घेतल्या जाणार आहेत
त्याच्यामध्ये सुद्धा असाच जर भ्रष्टाचार झाला, असाच जर पेपर फुटला तर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होऊ शकतो। त्यामुळे या एमपीएससीच्या बाबतीत ही कीड कशी लागली याचा कुठेतरी त्या ठिकाणी अभ्यास हा आपल्याला करावा लागेल। आणि तिथे असणारे अध्यक्ष जे आलेत त्यांच्यावर आमचा आक्षेप नाही, आम्ही अजून काही बोलत नाही, फक्त चर्चा एवढीच आहे की ते अध्यक्ष नवीन आल्यापासून हे सगळे प्रकरणं का वाढलीत असा आमचा प्रश्न आहे। त्याच्याबरोबर ऑनलाईन परीक्षा होऊ नये, ती ऑफलाईन असावी अशी आमच्या सगळ्यांची मागणी असताना मुद्दामून ऑनलाईन घ्यायची हा अध्यक्षांनी का हट्ट धरला हे कुठेतरी त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल। अध्यक्षांच्या इतिहासामध्ये सुद्धा कुठेतरी जावं लागेल, त्यांचं कॉलेज कुठलं होतं, कोणाला ते सिनियर होते, कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटमध्ये त्यांनी काम केले, कोणाचे ते ओएसडी होते पूर्वी, त्याच्याबरोबर जेव्हा ते आपल्या परिवहन विभागामध्ये होते त्यांचं प्रतिमा कशी होती, आयटी विभागामध्ये तिथं असणारा जो सेक्रेटरी असतील त्यांनी त्यांच्याबद्दल काय कंप्लेन, लिखित कंप्लेन या अध्यक्षांच्या बद्दल त्यावेळेस 2023-22 त्यावेळेस दिली होती का, याचा कुठं ना कुठेतरी त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावा लागेल। कारण का असंच चालत राहिलं तर कर्णिक घोटाळा 97 मध्ये तो झाला होता आणि त्यानंतर कधीही एमपीएससी मध्ये कुणी ऑब्जेक्शन घेतलं नव्हतं, असं कुठंच चुकीची घटना घडली नव्हती। दुर्दैव असं 97 नंतर आता ही चर्चा सुरू झाली आणि पहिल्यांदा 97 नंतर हा दुर्दैवाने एमपीएससीचा पेपर फुटलाय, हे अतिशय दुर्दैव आहे। आणि त्याचमुळे आम्ही सगळ्यांना सांगतोय की एमपीएससी मध्ये हे जे काय घडले ते फार डेंजरस आहे, याच्यावर दखल सरकारला, आयोगाला आणि सगळ्यांनाच त्या ठिकाणी घ्यावी लागेल। पुढे आता हे बोलत असताना मुद्दा एवढाच आहे की आम्ही एमपीएससीकडे म्हणजे आता एक तर तुकाराम मुंडे साहेबांना आम्ही 2 वाजता भेटणार आहे, एमपीएससीच्या कार्यालयामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत। तिथं आता आम्हाला अध्यक्ष वेळ देतील, सेक्रेटरी वेळ देतील का तिथं वॉचमॅनलाच भेटावं लागेल हे आम्हाला सांगता येणार नाही, पण आम्ही एमपीएससीच्या कार्यालयाला पुढच्या काही तासांमध्ये त्या ठिकाणी जाणार आहोत। त्याच्याबरोबर हे जे काही तलाठी भरतीबद्दल आम्ही बोललो, ऑगस्ट एंडपर्यंत वेळ आहे, आम्ही तिथपर्यंत शांत बसू, त्यानंतर आम्ही शांत बसणार नाही। ऑनलाईन परीक्षेबद्दल आम्ही आक्षेप घेतलेला आहे। ऑनलाईन परीक्षेबद्दल आम्ही आक्षेप कशासाठी घेतलेला आहे, हा फक्त एक पेपर, एका परीक्षेचा एकच पेपर काढला जातो आणि तो पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला, त्याला तो विकला पेपर असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं। पण जेव्हा ऑनलाईन परीक्षा घेतल्या जातात तेव्हा एका वेळेस त्या परीक्षा घेता येत नाहीत, त्यांना आपल्याला स्टेजेसमध्ये घ्यावे लागतात। एका दिवसाला 5 आणि 10 दिवस असेल तर 50 एक्झाम, म्हणजे एका 100 जर तिथं प्रश्न असतील दिवसाला ते 100चे होतात 500 आणि जर 10 दिवसची परीक्षा चालणार असतील तर ते होतात 5000 पेपर प्रश्न आपल्याला करावे लागतात। एकच प्रश्नपत्रिका अशा पद्धतीने फुटत असेल तर मग हे 5000 प्रश्न फुटायला किती वेळ लागेल। त्यामुळे ऑनलाईन परीक्षेला आमचा त्या ठिकाणी विरोध आहे, ऑफलाईनच परीक्षा व्हावी। कोणाचा कुणीही आला तरी एक गोष्ट सांगतो, या महाराष्ट्रातले युवा काही झालं, किती मोठी ताकद झाली लागली तरी ऑनलाईन परीक्षा घेऊन देणार नाही आणि त्या युवांबरोबर आम्ही भक्कमपणे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत, त्यांच्या पाठीमागे राहणार आहोत। आणि हा जो घोळ झालाय हा घोळ त्या ठिकाणी शोधलाच गेला पाहिजे आणि हा जर शोधला गेला नाही, 10 दिवसामध्ये जर त्या ठिकाणी एमपीएससी आयोगाने याच्यावर स्पष्टीकरण दिलं नाही, याच्यावर तपास जर केला नाही आणि घाई गडबडीने निकाल फायनल केला तर हे एमपीएससीला सुद्धा महागात पडेल, या शासनाला सुद्धा महागात पडेल। त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये एक तर या विषयासाठी, त्याच्याचबरोबर प्राध्यापक भरतीमध्ये सुद्धा काही प्रमाणात वेगळ्या पद्धतीचा घोटाळा त्या ठिकाणी सुरू होण्याची शक्यता आहे, तोही मुद्दा घेऊन ऑनलाईन आणि ऑफलाईन हा विषय घेऊन आणि अजून 1-2 विषय घेऊन आम्ही मुंबईत नाही तर पुण्यामध्ये एक फार मोठं आंदोलन नाही तर मोर्चा त्या ठिकाणी काढणार आहोत। त्याच्या आधीच सरकारने जरासं हुशार व्हावं, आयोगाला हुशार व्हावं आणि या विषयाच्या बाबतीत त्यांनी लक्ष घालावं अशी विनंती त्या ठिकाणी करतो। नाहीतर नीट परीक्षेच्या बाबतीत काय झाले, हे नीट या सरकारला सरळ केलेलं आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे। त्यामुळे एमपीएससीच्या विषयाच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्रातला युवा या सरकारला सरळ केल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद।